तर विद्यार्थ्यांनो, आपले सर्वांचेच या सुपर क्लासमध्ये स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरती 2023चा पेपर पाहणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, तो गाणे गातो. आपल्याला यामधील प्रयोग ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो. तो गाणे गातो यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी कोणता प्रयोग राहील? कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य उत्तर राहील विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर पुढचा प्रश्न असा आहे, बोन मॅट्रिक्स डॅश डॅशमध्ये समृद्ध असतो. पहा, बोन मॅट्रिक्स कशामध्ये समृद्ध असतो तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन बी योग्य राहील. कॅल्शियम आणि फॉस्फरस यामध्ये जो आहे बोन मॅट्रिक्स समृद्ध असतो. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर या ठिकाणी पृथ्वी हे एक क्षेपणास्त्र डॅश डॅश टप्पा दुहेरी इंजिन द्रव्य प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. तर कोणत्या यंत्रणेचा वापर करते विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी? तर या ठिकाणी एका यंत्रणेचा वापर करत असते. तर पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरण संस्थेमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो किंवा होतो. पर्यावरण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनो कशाचा समावेश होतो तर या ठिकाणी होतो सजीव व निर्जीव, म्हणजेच ऑप्शन सी सजीव आणि निर्जीव या दोन्हींचाही पर्यावरण संस्थेमध्ये समावेश होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी तिरंदाजीमध्ये डॅश डॅशने पद्मश्री 2019मध्ये पुरस्कार जिंकला होता. बघा, तिरंदाजीमध्ये 2019मध्ये कोणी पद्मश्री पुरस्कार जिंकला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी योग्य राहील. बोंबल्या देवी लयसराम यांनी जे आहे तिरंदाजीमध्ये 2019मध्ये पद्मश्री हा पुरस्कार जिंकला होता. पुढचा प्रश्न पाहूया. मुलांना सांगितले हे अधोरेखित जे शब्दाची विभक्ती कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. मुलांना सांगितले यामधील मुलांना हा जो शब्द आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर विभक्ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक डी चतुर्थी ही विभक्ती मुलांना या अधोरेखित शब्दाची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य राहील. 1960 या वर्षी जे आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर ध्वनिदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे विद्यार्थ्यांनो. ध्वनिदर्शक या शब्दाची आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक सी तलवारींचा खणखणाट या ठिकाणी ही योग्य जोडी राहील. ध्वनिदर्शक शब्दाची जी जोडी योग्य आहे ते तलवारींचा खणखणाट ही योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जो आहे या ठिकाणी वाक्य आहे काजूंची असते. काजूंची काय असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी योग्य राहील. काजूंची असते गाथण विद्यार्थ्यांनो. काजूंची गाथण असते. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर विमानांचा ताफा तसा माणसांचा काय असतो ते सांगायचं आहे. विमानांचा ताफा तसा माणसाचा काय असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजेच डी योग्य राहील. माणसाचा असतो जमाव. विमानांचा ताफा तसा माणसाचा जमाव असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी कोणती योग्य राहील विद्यार्थ्यांनो? ऑप्शन सी ग्रहस्थ ग्रहस्थी ही जी जोडी आहे ही एकदम चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर असा आहे, मुंबईमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणी आयोजित केले होते? बघा, पहिले जे अधिवेशन आहे 1885मध्ये कोणी आयोजित केले होते? तर ऑप्शन क्रमांक बी योग्य राहील. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो A.O. ह्यूम यांनी जे आहे 1885मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आयोजित केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर या ठिकाणी तोंडाला कुलूप लावणे याचा आपल्याला वाक्यप्रचार सांगायचा आहे. तोंडाला कुलूप लावणेचा वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला
सांगायचा आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी काय राहील, ए ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. या ठिकाणी काहीही न बोलणे, तोंडाला कुलूप लावणे म्हणजेच काहीही न बोलणे याचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? बघा, सूर्यमालेतील जो मंगळ ग्रह आहे विद्यार्थ्यांनो, या मंगळ ग्रहाला एकूण किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर ऑप्शन सी या ठिकाणी योग्य राहील. मंगळ ग्रहाला एकूण 2 नैसर्गिक उपग्रहांचा समावेश आहे. बघा, 2 नैसर्गिक उपग्रहांचा समावेश आहे मंगळ ग्रहाला. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश वर्षामध्ये राजपूत आणि अफगाण, बघा या ठिकाणी कोणत्या वर्षामध्ये राजपूत आणि अफगाण सेनेमध्ये सामेलची लढाई झाली होती? सामेलची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन डी या ठिकाणी योग्य राहील. 1544 या वर्षी. या ठिकाणी पाहून घ्या, 1544 या वर्षीचे आहे विद्यार्थ्यांनो, राजपूत आणि अफगाण यामध्ये सामेलची लढाई झालेली होती. सामेलची लढाई. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी धाव नृत्य हास्य या नावाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. धाव नृत्य हास्य या नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन डी या ठिकाणी योग्य राहील. हे सर्व जे आहे भाववाचक नामे आहेत. भाववाचक नाम. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन या ठिकाणी 1 योग्य राहील. समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो फुलझाडांचा ताटवा ही एकदम योग्य जोडी आहे. फुलझाडांचा ताटवा. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर बोटावर नाचवणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोटावर नाचवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन बी योग्य राहील. स्वतःचेच ऐकायला लावणे. बोटावर नाचवणे याचा अर्थ स्वतःचेच ऐकायला लावणे असा होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. 1893 मध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक लोकमान्य महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले. तो उत्सव कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन सी योग्य राहील. तो उत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी हा उत्सव आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. मी बैलाला मारतो या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं आहे. कर्म या वाक्यातील मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन 1 म्हणजेच ए योग्य राहील. बैलाला हा जो शब्द आहे तो या ठिकाणी वाक्यातील कर्म आहे. मी बैलाला मारतो यामधील बैलाला हा एक कर्म आहे वाक्यातील. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे की क्रियापद या ठिकाणी ओळखायचं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये क्रिया काय होत आहे? बाळ एवढा लाडू खाऊन टाक. तर यामध्ये विद्यार्थ्यांनो आपला डी ऑप्शन्स या ठिकाणी योग्य राहील. खाऊन टाक ही जी आहे या वाक्यातील एक क्रियापद आहे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक यामधील खाऊन टाक हे एक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात भोगावती नदीवरील राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. बघा, या ठिकाणी राधानगरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारलेला आहे? तर ऑप्शन बी योग्य राहील. तो जो प्रकल्प आहे कोल्हापूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये उभारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अन्न साखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी डॅश डॅश यांनी व्यापलेली असते. अन्न साखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी कशात व्यापलेली असते विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी ऑप्शन बी योग्य राहील. मांसभक्षीमध्ये या ठिकाणी सतत किंवा नेहमी व्यापलेली असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न. इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ काय असतो ते आपल्याला सांगायचं आहे किंवा काय आहे तो सांगायचा आहे. तर ऑप्शन सी योग्य राहील. एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. एखाद्या गोष्ट करण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघतोच म्हणजेच इच्छा तेथे मार्ग. तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय आहे. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ते सांगायचं आहे. बघा, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन 1 म्हणजेच ए योग्य राहील. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? मनुष्यत्व हे या ठिकाणी योग्य उत्तर राहील. तर विद्यार्थ्यांनो आजची ही व्हिडिओ जर आपल्याला सुपर क्लास जर आपल्याला चांगली वाटली असेल तर सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. आणि पुढचेही सुपर क्लास
पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास